नमस्कार. दुर्गा पर्व, महिलांचा सन्मान करूया सर्व, या सदराखाली मागील 3 वर्षापासून BLW न्यूज नेटवर्कवर आपण भारतातील महिलांचा गौरव व्हावा आणि ज्या महापुरुषांना महिलांनी खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या हातून देश निर्मितीचं, राष्ट्र निर्मितीचं कार्य करून घेतलं, अशा महिलांच्या सन्मानासाठी हे पर्व आपण सुरू केलं. खरं तर ह्या पर्वाला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून उदंड असा प्रतिसाद देऊन आमच्या ज्या काही भावना आहेत त्या निश्चितच अजून प्रबळ करून चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम चॅनलवर देण्यासाठीचा त्यांचा आशीर्वाद लाख मोलाचा ठरला आणि तुमचं पाठबळ हीच आमची प्रेरणा आहे. याच प्रेरणेच्या माध्यमातून आज भारत देशामध्ये एक महान कार्य ज्या व्यक्तिमत्वाने केलं ते म्हणजे बाबा आमटे. ज्यावेळेस कुष्ठरोग्यांना अतिशय वाईट परिस्थितीतून सामोरं जावं लागायचं, अशा कुष्ठरोग्यांना माणसामध्ये आणून अशा अगाध्य रोगावर चांगले उपचार करून त्या सेवेसाठी त्यांनी आश्रम काढला. त्या आश्रमामध्ये असंख्य असे कुष्ठरोगी आले, बरे झाले आणि सुंदर असं मानवी जीवन आनंदाने ते जगले सुद्धा. पण हे जगत असताना बाबा आमटेच्या पश्चात त्यांनी लावलेलं हे रोपट, त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये ज्यांनी रूपांतरण केलं ते डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे. या दोन्ही जोडप्यांनी जे दिलं ना ते अप्रतिम होतं, ते अतिशय मौलिक आहे. कारण क्षेत्र डॉक्टरी पेशातलं जरी असलं तरी आपल्या वडिलांनी लावलेलं स्वप्न आपण पुन्हा मोठं करायचं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांचं जे काही मोठेपण आहे ते ठळकपणे दिसून येतं. प्रकाश वाटा नावाचा त्यांचा चित्रपट असेल किंवा त्यांनी लिहिलेले अनुभवातले ग्रंथ असतील, हे आपण वाचल्यानंतर आपल्याला प्रकाश आमटे यांचं मोठेपण, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी उपसलेले या राष्ट्र उभारण्यासाठीचे प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत. पण हे करत असताना प्रकाश आमटे आपल्याला पडद्याच्या समोर निश्चित दिसतात, ते आपल्याला आयडियल वाटतात. आदर्शयुक्त व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश आमटेचा जयघोष करत असताना प्रकाश आमटेला खंबीरपणे साथ देणारी मंदाकिनी आमटे ही अतिशय महत्वाची स्त्री त्यांच्या आयुष्यातली आपण नाकारता येत नाही किंवा तिचं मोठेपण आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेच दुर्गा पर्वाचा मेन उद्देश आहे. कारण एखादा व्यक्ती घडत असताना मंदाकिनी आमटेने जी साथ दिली, तिला खरं तर मॅग्सेसे नावाचा अतिशय महत्वाचा पुरस्कार मिळाला. त्यासोबत अनेक अचिव्हमेंट या महिलेला देण्याचं कारणच असं होतं की कुष्ठरोगासंदर्भातलं जे काम आहे ते अतिशय महत्वाचं काम हे मंदाकिनी आमटे यांनी केलं. म्हणजे दुर्मिळ भाग आहेत, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, ज्या भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो, त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणत असताना त्यांच्यामध्ये असलेली अंधश्रद्धा, त्यांच्याबद्दल असलेली शिक्षणाबद्दलची उदासीनता, यावरही मंदाकिनी आमटे यांनी खूप काम केलेलं आहे. आणि हे काम केल्यामुळेच प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे 21व्या शतकातलं अतिशय महत्वपूर्ण जोडपं आपल्या समोर येतं. या जोडप्यापासून प्रेरणा घेऊन आपण कुटुंब पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. आणि एक स्त्री जेव्हा पुरुषासोबत सक्षमपणे, भक्कमपणे आणि निर्भयपणे उभी राहते, त्यावेळेस त्या पुरुषाच्या हातून राष्ट्र निर्मितीचं, राष्ट्र विकासाचं काम निश्चित घडून येतं. हेच उदाहरण आहे मंदाकिनी आमटे यांचं.